कधीकधी असं वाटतं ना, की काही कंपन्यांना आपल्या मनातलं अगदी बरोबर कळतं. त्यांना आपल्या गरजा इतक्या अचूक कशा काय ओळखता येतात? बरं, ह्या मागचं जे गुपित आहे ना, ते आहे मार्केट सेगमेंटेशन. आणि आज आपण ह्याच जबरदस्त स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत. चला तर पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मार्केट सेगमेंटेशन म्हणजे नेमकं काय, ते इतकं महत्त्वाचं का आहे, त्याच्या पातळ्या कोणत्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपन्या आपल्या ग्राहकांना ओळखतात कशा, या सगळ्यावर आपण एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून की हे मार्केट सेगमेंटेशन म्हणजे नेमका आहे तरी काय. एक कल्पना करूया. समजा एका मोठ्या शहरात एक नवीन दुकान उघडले. आता त्या शहरात कोण कोण राहतं? तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, काही खूप श्रीमंत आहेत तर काही मध्यमवर्गीय. साहजिकच प्रत्येकाची आवड, निवड, गरज सगळं वेगळं आहे. मग आता प्रश्न हा आहे की ते दुकान आपल्या प्रोडक्ट विकणार कोणाला? सगळ्यांना? अरे बापरे, हे तर जवळजवळ अशक्यच आहे नाही का? आणि बरोबर याच समस्येवरचं उत्तर म्हणजे मार्केट सेगमेंटेशन. ही एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एका अथांग मोठ्या मार्केटला सारख्या गरजा, सारख्या सवयी किंवा सारखी वैशिष्ट्ये असलेल्या लोकांच्या छोट्या छोट्या गटांमध्ये वाटून टाकणं, बस इतकंच. अगदी मार्केटिंगचे गुरु मानले जाणारे फिलिप कोटलर यांनी सुद्धा हेच सांगितलंय. त्यांच्या मते मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय, तर मार्केटला अशा स्पष्ट आणि एकसारख्या गटांमध्ये विभागणं की त्यातला कुठलाही एक गट निवडून त्याच्यासाठी एक खास मार्केटिंग प्लॅन बनवून त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी रणनीती. ठीक आहे, म्हणजे सेगमेंटेशन काय आहे हे तर कळलं. पण प्रश्न हा आहे की हे सगळं करायचं का? हे इतकं महत्त्वाचं का आहे? चला, याचे व्यवसायाला काय फायदे होतात ते बघूया. याचा सगळ्यात मोठा फायदा आहे ग्राहकांवर अधिक चांगलं लक्ष देता येणं. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या कंपनीला माहीत असतं की त्यांचे ग्राहक कोण आहेत, तेव्हा ते त्यांच्यावर पूर्णपणे फोकस करू शकतात. उदाहरणार्थ, जर एखादा ब्रँड फक्त तरुणांसाठी कपडे बनवत असेल तर त्यांना तरुणांची फॅशन, त्यांचे ट्रेंड्स हे जास्त चांगलं कळेल नाही का? आणि मग त्यांच्याशी एक घट्ट नातं तयार होतं. दुसरा फायदा म्हणजे स्पर्धेत टिकून राहणं. बघा, बाजारात मोठमोठे खेळाडू आधीच असतात, पण एखादी लहान कंपनीसुद्धा जर एखाद्या विशिष्ट गटाच्या गरजा इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करत असेल तर ती त्या मोठ्या कंपन्यांना सहज टक्कर देऊ शकते. कारण ती त्या छोट्या गटाला एक स्पेशल ट्रीटमेंट देते, जी कदाचित मोठी कंपनी देऊ शकत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे रिसोर्सेस वाया जात नाहीत, म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. विचार करा, जाहिरातींवर होणारा खर्च फक्त अशाच लोकांपर्यंत पोहोचवला जातो ज्यांना त्या प्रॉडक्टमध्ये खरंच रस आहे, जे ते खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे. उगाच इकडे तिकडे पैसे वाया घालवण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे. बरं, आता हे जे सेगमेंटेशन आहे ते किती वेगवेगळ्या लेव्हल्सवर केलं जाऊ शकतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. चला, त्याच्या पातळ्या समजून घेऊया. हे बघा, याची सुरुवात होते मास मार्केटिंगपासून, म्हणजे एकच प्रोडक्ट सगळ्यांसाठी. मग येतं सेगमेंट मार्केटिंग, जिथे एका विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्याहून पुढे गेलं की येतं निश मार्केटिंग, म्हणजे अजून छोट्या खास गटावर फोकस. त्यानंतर लोकल मार्केटिंग, म्हणजे शहराप्रमाणे, एरियाप्रमाणे बदल. आणि शेवटी येतं इंडिव्हिज्युअल मार्केटिंग, म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तीसाठी प्रोडक्ट कस्टमाइज करणं. सर्वांसाठी एक पासून ते प्रत्येकासाठी वेगळ्यापर्यंत हा प्रवास आहे. ओके, हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण कंपन्यांना हे कळतं कसं की नक्की कोणते गट करायचे? ते ग्राहकांना ओळखतात कसे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? चला, यावरच आता बोलूया. तर याचं उत्तर दडलंय सेगमेंटेशनच्या प्रमुख आधारामध्ये. म्हणजे असे काही निकष आहेत ज्यांच्या आधारावर ही विभागणी केली जाते. पाहूया हे आधार नेमके कोणते आहेत. मुख्यतः ग्राहकांच्या बाजारपेठेचं विभाजन करण्यासाठी 4 प्रमुख आधार वापरले जातात. हे आहेत जिओग्राफिक, डेमोग्राफिक, बिहेवियरल आणि सायकोग्राफिक. आता आपण एक एक करून हे सगळे समजून घेऊया. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार आहे जिओग्राफिक सेगमेंटेशन. नावाप्रमाणेच यात ग्राहकांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार विभागलं जातं, म्हणजे ते कुठे राहतात यावरून. उदाहरणार्थ, देशानुसार, राज्यानुसार, शहरानुसार किंवा अगदी शहरी आणि ग्रामीण यांसारख्या भागानुसार सुद्धा गट केले जातात. त्यानंतर येतो डेमोग्राफिक सेगमेंटेशन. हा प्रकार खूप जास्त वापरला जातो. यामध्ये लोकांच्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर गट बनवले जातात. म्हणजे त्यांचं वय काय आहे, ते स्त्री आहेत की पुरुष, त्यांचं उत्पन्न किती आहे, शिक्षण किती झालंय, यांसारख्या गोष्टी. ही माहिती मिळवणं सोपं असल्यामुळे हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. तिसरा प्रकार आहे बिहेवियरल सेगमेंटेशन, म्हणजे ग्राहकांच्या वर्तनानुसार, त्यांच्या सवयीनुसार गट पाडणे.
यात हे पाहिलं जातं की लोक प्रॉडक्ट कसं वापरतात. उदाहरणार्थ, ते प्रॉडक्ट पहिल्यांदाच वापरतायत की नियमित वापरतायत, ते किती प्रमाणात वापरतायत, कमी, मध्यम की खूप जास्त, किंवा ते खरेदी करायला किती तयार आहेत. या सगळ्या सवयींवरून वेगवेगळे गट बनतात. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रकार आहे सायकोग्राफिक सेगमेंटेशन. हा प्रकार थोडा खोलवर जातो, थेट ग्राहकांच्या मनात डोकावतो. यात लोकांची लाईफस्टाईल कशी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, म्हणजे ते धाडसी आहेत की शांत स्वभावाचे आहेत, आणि त्यांची मूल्ये काय आहेत यावर लक्ष दिलं जातं. उदाहरणार्थ, ज्यांना पर्यावरणाची खूप काळजी आहे ते नेहमी इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सच निवडतील, बरोबर? तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सगळ्यांना विकणं यापेक्षा योग्य व्यक्तीला विकणं यातच खरी हुशारी आहे. मार्केट सेगमेंटेशन हेच करायला मदत करतं. आणि हाच विचार एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो की कुठल्याही व्यवसायासाठी त्यांचा आदर्श ग्राहक गट कोणता असू शकतो यावर विचार करायला नक्कीच हवा.